नमस्कार. सैरंध्रीला छेडण्यासाठी निघालेल्या कीचकाची अवस्था खूपच वाईट झाली. सैरंध्री उपभोगता यावी असं कीचकाच्या मनामध्ये होतं, पण तिकडे कीचकाच्या एकूणच स्थिती बघून सैरंध्रीने भीमाला कळवलं. भीमाने येऊन कीचकाचा यमसदनी धाडलं. बर तो भीम तो मारणार म्हणजे असा साधा सोपा मारणार नाहीये. त्यानं अक्षरशः त्याच्या मेंदूचा सुद्धा भुगा केला. अक्षरशः त्याच्या हाडं मोडलेली होती. आणि अशा स्थितीमध्ये कीचकाचा वध झाल्याचं त्याच्या काही भावाला कळलं. आणि ज्या क्षणी भावाला कळलं सैरंध्रीच याला जबाबदार असावी असा कयास त्यांनी बांधला. आणि त्या सैरंध्रीला धडा शिकवायचा म्हणून कीचकाचे भाऊ देखील सैरंध्रीकडे धावले. आता सैरंध्रीकडे धावल्यावर त्याच्या भावाचीही अवस्था भीमानं अशीच करून टाकली. महाराणी सुदेशना ज्या विराट राजांच्या राणीबाई होत्या त्यांना कळलं की आपल्या भावांचे मृत्यू झालेले आहेत, कीचकाचा मृत्यू झालेला आहे आणि आपण तर शेवटचं सैरंध्रीलाच पाठवलेलं होतं, मग तिनंच हे केलेलं असावं असा समजून सैरंध्रीला शिक्षा द्यायची ठरवण्यात आलं. सैरंध्री समोर आली आणि तिनं राणीला सांगितलं, राणीसाहेब आपण मला शिक्षा द्याल हे नक्की आहे, द्यावी सुद्धा, पण हे कृत्य कोण केलंय हे नीट लक्षात घ्या. सैरंध्री म्हणाली, मी गंधर्व पत्नी आहे. शाप मिळाल्यामुळं शाप भोगण्यासाठी मी या पृथ्वी तलावर आलेले आहे आणि माझ्यासोबत माझे गंधर्वपती सुद्धा शापित होऊन या पृथ्वी तलावर अदृश्य रूपामध्ये वावरत आहेत. आता शाप उपभोगायचा आहे. सैरंध्री कहाणी करून सांगते सगळी ही. शाप भोगायचा आहे म्हणून मी अत्यंत वाईट स्थितीमध्ये हे आयुष्य जगते आहे, पण माझ्या गंधर्वपतींची स्थिती मात्र अदृश्य असले तरी वाईट नाही आहे. ते प्रचंड शक्तिशाली आहेत. ते कोणालाही संपवू शकतात इतकी शक्ती त्यांच्यामध्ये आहे. एवढंच काय, एखादं राज्य सुद्धा नेस्तनाबूत करण्याची ताकद माझ्या पतीच्या मध्ये आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या भावाची झालेली वाईट अवस्था बघा ती कशी आहे. आणि जेव्हा अशी अवस्था माझे अदृश्य पती करू शकतात, तुमच्या अन्य भावालाही परास्त करू शकतात, तर ते मला त्रास देणाऱ्याला भयंकर मोठी शिक्षा देतील हे लक्षात ठेवा. आता सुदेशना इथे हबकली, कारण विराट राजा नावाने विराट असला तरी मनाने मात्र खूप छोटा होता. कारण त्याला सतत भीती वाटत राहायची की आपल्यावर कोणी बलशाली राजा आक्रमण करेल, मग आपलं राज्य गमावेल, म्हणून तो नेहमी बचावात्मक पवित्र्यामध्ये असायचा. आता विराट राजाच्या दरबारामध्ये राणी सुदेशने समोर मोठा प्रश्न पडला. या सैरंध्रीला हकलून देऊ तर हिचे गंधर्वपती आपल्याला त्रास देतील, जवळ ठेवू तर आपल्याच भावाचा वध केला आहे, त्यापेक्षा सोपा उपाय, भाऊ तर गेलाय, आता हिला हाकलून देऊन हिला त्रास देऊन हिच्या गंधर्वपतीची नाराजी ओढावून घेण्यापेक्षा राहा बाई, तुला राहायचंय तितके दिवस सांगावं, नाहीतरी वर्षभरच राहणार आहे ती असती नाही सांगितलंय, याच्यापेक्षा तिला राहू दिलेलं बरं, काही काळ वर्षभरातला गेला आहेच आहे, राहू दिलेलं बरं असा विचार करून सैरंध्रीला राणी सुदेशनाने आपल्या राज्यामध्ये राहू देण्याचा निर्णय घेतला. आता कीचकाचा मृत्यू हा काही छोटी गोष्ट नव्हती. मारलं, गुपचूप मेला, संपला. आताही खून झाला तर बोबाटा होतो, तेव्हाही खून झाला तर बोबाटाच व्हायचा. कीचकाचा मृत्यू झाला आहे आणि तो कोणीतरी गंधर्वानी केलेला आहे याची माहिती हा म्हणता विराट राजाच्या नगरीमध्ये सगळीकडे पोहोचली. आता एकमेकांच्या राज्यातले हेर असतातच की, अशा हेरांच्याकडून ही माहिती हा म्हणता अन्य राज्यापर्यंत पोचायला लागली आणि कीचकाचा मृत्यू झाला आहे. कोणीतरी अज्ञात अदृश्य वीरांनी कीचकाला अत्यंत वाईट स्थितीत मारलाय. त्याला मारल्यावर त्याची हाडं मोडली आहेत.
काहीही शिल्लक राहिलं नाही. त्याच्या मेंदूचा भुगा झाला आहे, इतका त्याच्यावरती मोठा प्रहार झालाय. अशा सगळ्या रंजक वार्ता वेगवेगळ्या राज्यात पोचल्या आणि अशी कर्णोपकर्णी ही वार्ता दुर्योधनाच्या पर्यंत हस्तिनापूरला देखील पोचली. दुर्योधनाच्या पर्यंत पोचलेली वार्ता दुर्योधनाला कळू लागलं की कोणीतरी मोठ्या माणसाने हे सगळं केलेलं आहे. कारण दुर्योधन काही छोटा नव्हता. त्याला कळलं की कीचकाला मारू शकणारा जर कोणी असेल तर तो त्याच्यापेक्षा बलशाली असला पाहिजे, आणि कीचकाला मारू शकणारा त्याच्यापेक्षा बलशाली व्यक्ती या पृथ्वी तलावरती फक्त भीम आहे. भीमच कीचकाला मारू शकतो याची जाणीव दुर्योधनाच्या मनामध्ये झाली आणि त्याचे डोळे चमकू लागले. त्याला कळालं की भीम कुठे आहे हे आपल्याला आता इथे सापडू शकतं, आणि जर आपण भीमाला आत्ता पकडलं तर पुन्हा एकदा 12 वर्ष वनवासात जावं लागेल. 1 वर्षानंतर काय याचा प्रश्न राहणार नाही. दुर्योधन खूपच हर्षोल्लासित झालाय आणि त्याने तात्काळ निर्णय घेतलाय. निर्णय काय घेतलाय तर इथून पुढे विराट राजाकडे कूच करायचं आणि तिथे भीमाचा शोध घ्यायचा. आता विराट राजाच्या दरबारातल्या बल्लवाला शोधून काढणं हे मोठं आव्हान आहे. कारण कोणीतरी अदृश्य वीरांनी खून केलाय, मारून टाकलाय एवढं माहित आहे. तो अदृश्य वीर म्हणजे बल्लव, म्हणजे भीम असं कोणाला माहित नाही. पण दुर्योधनाला मात्र पक्क कळू लागलंय की हो ना हो, याला भीमानीच मारलेलं असावं आणि भीम विराट राजाच्या दरबारामध्ये असावा. तिथे शोध घ्यायला आपण गेलो तर भीमाचा नक्कीच शोध लागेल. म्हणून दुर्योधनाने काहीतरी वेगळाच प्लॅन डोक्यामध्ये आखलेला आहे. काय तो प्लॅन बघूया पुढच्या भागामध्ये.